श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण यामधील अध्याय 8. मरणासन्न व्यक्तींसाठी केले जाणारे विशेष कार्य. चला तर या दिव्य अशा अध्यायाला सुरुवात करूयात. गरुडजी म्हणाले, हे प्रभू, आपण आम्हाला आतुरकालीन दानाच्या संबंधी उत्तम अशी माहिती दिली. परंतु प्रभू, आता आम्हाला मरणासन्न व्यक्तींसाठी काय करायला हवे याविषयी सांगा. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुड, मृत्यूपश्चात सद्गती प्राप्त होईल अशी शरीर त्यागाची एक विधी मी तुला सांगतो. कर्मसंबंधामुळे जेव्हा प्राणी आपले शरीर त्याग करू लागतो त्यावेळी तुळशीच्या जवळ शेणाने मंडलाकार भूमी सारवावी, त्यावरती तीळ टाकून कुशाचे आच्छादन करावे. त्यानंतर त्यावरती श्वेत वस्त्र टाकून त्यावर शालिग्राम शिला स्थापित करावी. जिथे पाप, दोष आणि भयहरण करणारी शालिग्राम शिला विद्यमान असते त्यांच्या सानिध्यामध्ये मरण पावल्याने त्या जीवाचा उद्धार निश्चितच होतो. जिथे जगाची उष्णता हरण करणाऱ्या तुलसीच्या झाडाची सावली असते तिथे सदैव मरणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो, जो मोक्ष दानधर्मानेही दुर्लभ असतो. ज्याच्या घरामध्ये तुलसी आहे ते घर म्हणजे तीर्थस्थान आहे. यमाचे दूत तेथे प्रवेश करत नाहीत. तुलसी मंजिरीचे वरदान मिळाल्यावर प्राणत्याग करणाऱ्या व्यक्तीला यमराज पाहू शकत नाहीत. जरी तो शेकडो पापांनी दोषी असला तरीही तुलसीचे दल म्हणजेच पान तोंडामध्ये ठेवून तीळ आणि कुशाच्या आसनावर मरणारा व्यक्ती पुत्रहीन जरी असला तरी निसंदेह तो विष्णुपुराला जातो. 3 प्रकारचे तीळ, काळे, काळपट आणि सफेद, कुश आणि तुळसी, हे सर्व मरणासन्न व्यक्तीला दुर्गतीपासून वाचवतात. तिळाची निर्मिती ही माझ्या शरीरातील घामापासून झाली आहे, त्यामुळे ते पवित्र आहेत. तीळ पाहून असुर, दानव आणि पिशाच पळून जातात. हे गरुड, माझ्या केसांपासून जन्मलेला दर्भ म्हणजेच कुश हे माझेच वैभव आहे, म्हणून त्याच्या स्पर्शानेच मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो. कुशाच्या मुळाशी ब्रह्मदेव, कुशाच्या मध्यभागी जनार्दन आणि कुशाच्या समोर भगवान शिव, अशा प्रकारे 3ही देव कुशामध्ये वास करतात. त्यामुळेच कुश अग्निमंत्र, तुलसी, ब्राह्मण आणि गाय हे वारंवार जरी वापरले तरीही अपवित्र होत नाहीत. पिंडदानामध्ये वापरलेला दर्भ, प्रेताच्या निमित्त भोजन केलेले ब्राह्मण, नीच व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले मंत्र, नीच संबंधातील गाय आणि तुलसी तसेच चिताग्नी हे सर्व निर्माल्य अर्थात अपवित्र आहेत. मरणासन्न व्यक्तीला गायीच्या शेणाने सारवलेल्या आणि कुशाचे आच्छादन टाकलेल्या संस्कार केलेल्या त्या जमिनीवर स्थापित करावे. ते व्यक्तीला पलंग अथवा खाटावरती उंच ठेवू नये. ब्रह्मा, रुद्र आणि इतर सर्व देवता आणि अग्नी हे सर्व मंडलावर निवास करतात, म्हणून मंडल तयार करायला हवे. जी भूमी मलमूत्र इत्यादींपासून मुक्त आहे ती सर्वत्र पवित्र आहे. परंतु ज्या भूमीवरती मलमूत्र विसर्जित केल्यामुळे दूषित झाले आहे तिला शेणाने सारवल्यामुळे ती पुन्हा शुद्ध होते. बिना लेपन केलेली भूमी तसेच भूमीपासून काही अंतरावरती राक्षस, पिशाच, भूत, प्रेत आणि यमदूत प्रविष्ट होतात. म्हणून भूमीवरती मंडल न करता अग्निहोत्र, श्राद्ध, ब्राह्मण भोजन, देवपूजन आणि आतुर व्यक्तीला स्थापन केले नाही पाहिजे. म्हणूनच लेपन केलेल्या भूमीवर मरणासन्न व्यक्तीला स्थापन करून त्याच्या मुखामध्ये सुवर्ण आणि रत्नाचा प्रक्षेप करून शालग्राम स्वरूपी भगवान विष्णूंचं पादुक त्याला द्यायला पाहिजे. जो शालग्राम शिलेचे थोडेसे तरी जल प्राशन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन वैकुंठाला जातो. म्हणूनच मरणासन्न व्यक्तीला गंगाजल द्यावे, जे महान पापांचा नाश करते. गंगाजल पिण्याने सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, दान यांचे पुण्य लाभते. जो चांद्रायण व्रत पाळतो, जो शरीराला शुद्ध करणारे चांद्रायण व्रत 1000 वेळा करतो
आणि जो फक्त एकदा गंगाजल प्राशन करतो त्या दोघांनाही समान फळ मिळते. हे गरुड, ज्याप्रमाणे अग्नी सर्व काही भस्म करते, त्याचप्रमाणे गंगाजल सर्व पातक भस्म करून टाकते. जो सूर्यकिरणांनी संतप्त गंगाजलाचे प्राशन करतो तो सर्व योनींपासून मुक्त होऊन हरीच्या धामाला प्राप्त होतो. अन्य नद्या ह्या मनुष्याला स्नान केल्यानंतर पवित्र करतात, परंतु गंगाचे दर्शन, स्पर्श अथवा गंगा हे नाम जरी मुखामधून घेतले तरीही शेकडो हजारो पुण्यरहित पापी पुरुष पवित्र होतात. म्हणून या संसाराला पार करणारी गंगा हिचं प्राशन करायलाच पाहिजे. जी व्यक्ती अंतिम समयी गंगा गंगा म्हणते ती व्यक्ती विष्णुलोकात पोहोचते आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही. प्राणोत्क्रमणाच्या वेळी जो मनुष्य भक्तिभावाने मनामध्ये गंगेचे चिंतन करतो त्याला परमस्थिती प्राप्त होते. म्हणून गंगेचे ध्यान करावे, गंगेला वंदन करावे, गंगेचे स्मरण करावे आणि गंगाजल प्राशन करावे. यानंतर मोक्ष मिळवून देणारी श्रीमद भागवत कथा जास्तीत जास्त श्रवण करावे. जो मनुष्य ब्रह्मलोकाची प्राप्ती झाल्यावर शेवटच्या क्षणी श्रीमद भागवताचा एक श्लोक, अर्धा श्लोक किंवा एकही शब्द पाठ करतो तो ह्या जगामध्ये परत येत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मृत्यूसमयी वेद आणि उपनिषदांचे पठण करून शिव आणि विष्णूंची स्तुती करून मोक्ष प्राप्त करू शकतात. हे गरुड, जीवन समाप्तीच्या वेळी मनुष्याने उपवास करावा, म्हणजे अन्नपाणी सोडून द्यावे. जर तो माया निरस असेल तर त्याने संन्यास घ्यावा. जो प्राणी मी संन्यास घेतलाय असे म्हणतो तेव्हा त्याचा जीव जातो. तो त्याच्या मृत्यूनंतर विष्णू लोकाला प्राप्त करतो. तो पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही. अशा प्रकारे हे गरुड, ज्या धार्मिक पुरुषांद्वारे उपरोक्त कार्य केले जातात त्याचे प्राण वरील छिद्रातून सुखपूर्वक निघतात. मुख, 2 नेत्र, 2 नासिकारंध्र तसेच 2 कान हे 7 वरील द्वार म्हणजे छिद्र आहेत. या छिद्रांद्वारे जे पुण्यात्मा आहेत त्यांचे प्राण निघून जातात आणि योगींचे प्राण टाळूद्वारे निघतात. जेव्हा प्राणवायू निघून जातो तेव्हा मृत्यूनंतरचे ते शरीर निराधार वृक्षाप्रमाणे कोसळते. प्राणापासून मुक्त झाल्यानंतर शरीर ताबडतोब संवेदनारहित, घृणास्पद, दुर्गंधयुक्त, अस्पृश्य आणि सर्वांना निंदनीय बनते. या शरीरामध्ये क्रमी, विष्ठा आणि भस्म या 3 अवस्था असतात. त्यात कीटक प्रवेश करतात. विष्ठेप्रमाणे दुर्गंधयुक्त ते होते आणि शेवटी अंत्यसंस्कारामध्ये ते जाळले जाते. त्यामुळे क्षणात नष्ट होणाऱ्या या देहाचा मानवाने अभिमान का बाळगावा? पंचतत्वांनी बनलेल्या या शरीरातील पृथ्वी तत्व पृथ्वीत लीन होते, जलतत्व पाण्यात लीन होते, अग्नितत्व अग्नीत लीन होते, वायुतत्व वायूमध्ये लीन होते. त्याचप्रमाणे आकाश तत्व देखील ग्रहांमध्ये लीन होते. सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात उपस्थित असलेला आत्मा सर्वव्यापी शिवाच्या रूपामध्ये सदैव मुक्त आणि जगाला साक्षीदार अमर आहे. सर्व इंद्रियांनी युक्त, शब्द आदी विषयांनी युक्त, मृत व्यक्तीच्या देहातून निघालेला तो जीव कर्मकोशाने समन्वित तथा काम आणि रोगासहित पुण्याच्या वासनेने युक्त होऊन आपल्या कर्मांद्वारा निर्मित नवीन शरीरामध्ये त्या प्रकारे प्रवेश करतो जसे घर जळाल्यानंतर तो गृहस्थ दुसरे नवीन घर बांधतो आणि त्याच्यामध्ये प्रवेश करतो. तेव्हा किंकिणी जालाच्या मालाने युक्त विमान घेऊन सुंदर चामर सुशोभित देवदूत येतात. धर्माच्या तत्वाला जाणणारे ते बुद्धिमान धार्मिक जनांसाठी प्रिय असे देवदूत कृतकृत्य या जीवाला विमानाने स्वर्गामध्ये घेऊन जातात. सुंदर दिव्य देह धारण करून, निर्मल वस्त्र आणि माल्य धारण करून, सुवर्ण आणि रत्न आभूषणाने युक्त होऊन महानुभव जीव दानाच्या प्रभावाने सर्व देवतांना पूजनीय होऊन स्वर्गाला प्राप्त होतो. आणि श्रोतो, याचबरोबर गरुड पुराणामधील अध्याय 8 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य पावन कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.